तर मित्रांनो, उद्या तुमचं क्रियाशैलीचं पेपर 2 आहे आणि ते तुमचं लास्ट पेपर आहे, तर तुम्ही खूप आनंद असणार. तर आज आपण लास्ट पेपर म्हणून काही इम्पॉर्टंट क्वेश्चन काढले तुमच्यासाठी. तर एवढे टॉपिक तुम्ही वाचून जा. जर तुमचं काही याच्यामधून राहिलं असेल तर एकदा नजर म्हणजे वाचून घ्या वरच्यावर काय काय नाही. आता आपण धातू कोणते? 4 धातू मी देते तुम्हाला: रक्तधातू, शुक्रधातू, मेदधातू आणि मज्जाधातू. सारता कोणते येऊ शकतो तुम्हाला? शुक्रसार, रक्तसारता, मेदसारता आणि मज्जासारता. हे सारता तुम्ही करूनच जा, यांचे श्लोक पाठ करून जा. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ओज मध्ये काय येऊ शकते तुम्हाला? वृद्धिक्षय. त्यानंतर ओजाचे ओज व्यापत, ओज विसरंस आणि ओज क्षय, हे 3 करून जा तुम्ही. त्यानंतर ओजाचे स्थान आणि प्रकार, हे 2. त्यानंतर धातू आणि उपधातू आणि मलाचे नाव आणि त्यांचं रिलेशन, संबंध, हे तुम्हाला क्वेश्चन साठी येऊ शकते. मूत्र निर्मिती, उत्पत्ती, वृद्धिक्षय, हे वाचून जा. पुरुष मधून काय? पुरुषचं विसर्जन क्रिया म्हणजे ऍज पर मॉडर्न दोघं करून जा. आणि पुरुष व स्त्रोत येऊ शकतं आणि पुरुषाचे वृद्धी आणि क्षय, हे 2 तुम्ही वाचून जा. त्यानंतर स्वेद मध्ये काय? स्वेदची उत्पत्ती विचारणार आणि मूत्राची उत्पत्ती ही इम्पॉर्टंट आहे, ते करून जा. धातुमलचं चार्ट दिलेलं आहे टेक्स्टबुक मध्ये, तर ते चार्ट वाचून जातात. इंद्रिय पंचपंचक आणि ज्ञानग्रहण म्हणजे तुम्हाला पातळी विचारू शकता. तर 3 पातळी: व्हिज्युअल, ऑल्फॅक्टरी, गस्टोटरी. त्यानंतर मन मधून काय येणार तुम्हाला? मनाचे निरुक्ती स्थान विचारू शकता. मन व स्रोतस, मनाचे त्रिदोष संबंध काय व मन आणि ओजचा काय संबंध आहे, हे विचारू शकता. आत्माची व्याख्या, आत्मगुण आणि आत्माचे लक्षण. तुम्ही पदार्थ विज्ञानमध्ये हे टॉपिक वाचलेले. जरी तुम्हाला काही येत नसेल तर तुम्ही पदार्थ विज्ञानचं इथे हे लिहू शकता. निद्राचे प्रकार येतात, निद्राचे तुम्हाला प्रकार वाचून जायचे, चरकानुसार वगैरे ते. उत्पत्ती आणि स्वप्नाची उत्पत्ती कशी होते, स्वप्नाचे प्रकार दिलेले, ते पण वाचून जा. त्यानंतर मॉडर्नचे आपण काही इम्पॉर्टंट टॉपिक काढले तुमच्यासाठी. फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स, हेमोपोएसिस, कंपोजिशन ऑफ ब्लड. त्यानंतर स्टेजेस ऑफ हेमोस्टॅसिस, ब्लड क्लॉटिंग आणि क्लॉटिंग फॅक्टर, हे क्लॉटिंग फॅक्टर वगैरे वाचून जा. जे नाव आहे ते एमसीक्यू साठी पण येतं. RH ब्लड ग्रुप, हे लास्टला दिलेलं आहे, ते वाचून जा. ॲनिमियाचं क्लासिफिकेशन येऊ शकते तुम्हाला आणि सिकल सेल ॲनिमिया वाचून जा. त्यानंतर जॉन्डिसचे टाईप आणि इम्युनिटी मधून काय येऊ शकतं? इनिट आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी, ते वाचून जा चांगलं. हायपर सेन्सिटिव्हिटीवर एसीक्यू येऊ शकतो तुम्हाला. फंक्शन ऑफ मसल म्हणजे 3 मसलचं डिफरन्सिएशन येऊ शकतं तुम्हाला. त्यानंतर कार्डियक सायकल येऊ शकते, कार्डियक आउटपुट, हे विचारू शकतो तुम्हाला आणि त्याचे साऊंड्स पण करून जा. त्यानंतर ॲडिपोज टिश्यूचे फंक्शन्स, हे तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये येतील. स्किन लेयर्स, आता स्किन लेअर हे ॲरोलानुसार तुम्हाला त्वचेचे लेयर्स वगैरे हे करायचं आहे, कारण उपधातूमध्ये हे दिलेले आहे तुम्हाला, ते वाचून जा. oogenesis, spermatogenesis आणि मेन्स्ट्रुअल सायकल, हे पण वाचून जा. त्यानंतर एक्सक्रिशन मधून काय? फंक्शन ऑफ किडनी. त्यानंतर मिक्च्युरेशन आणि मेकॅनिझम ऑफ डिफिकेशन, हे एवढे टॉपिक हे तेवढे वाचून जा. उद्याच्या पेपरसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. तर आता तुमचे थेरी पेपर तर संपतील. आता दुसरा प्रश्न काय? वायवा मध्ये काय आता विचारू शकता तुम्हाला, म्हणजे इम्पॉर्टंट तर तुम्ही जे वाचले ते त्याच्यातूनच विचारणार. मग नंतर स्पॉटिंग असते आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर त्यांच्यावर व्हिडिओ बनवायचे का, ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू.